ध्यान लावण्याचे सर्वात सोपे 10 उपाय. सर्वात पहिलं, इथे ध्यानाचे 10 उपाय दिले आहेत जे तुम्हाला त्याचे शांतीपूर्ण आणि आनंददायक फायदे अनुभवण्यास सक्षम करतील. सर्वात पहिलं, ध्यान ही एक क्रिया आहे जी कोणत्याही वेळी आणि कुठेही केली जाऊ शकते. असे मत ठेवू नका की तुम्ही ध्यान करू शकत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला हे समजत नाही की हे काय आहे, तर चिंता करू नका. सुरुवातीला कोणालाही ते समजत नाही. फक्त यामध्ये उडी घ्या. जसे तुम्ही तसे करता, तुम्ही ध्यानाचे सर्व फायदे अनुभवू लागाल. 2. सवय बनवा. ध्यानाचा एक सोपा उपाय म्हणजे ध्यानाला तुमची सवय बनवणे. ते नियमितपणे करा. शक्य असल्यास दररोज करा. आमच्यापैकी बऱ्याच जणांना विलंब करायची आणि सराव न करण्याची कारणे शोधण्याची सवय असते. जर आपल्याला ध्यान करण्यापूर्वी बरेच दुसरे कामं करण्याची गरज भासते, तर ती केवळ विलंबाची रणनीती आहे. ध्यानाची चांगली सवय लावण्यासाठी प्रयत्न आणि सातत्याची गरज आहे. जिममध्ये जाण्यासारखे आहे. सुरुवातीला ते जबरदस्तीचे आणि कृत्रिम वाटू शकते, परंतु वेळेनुसार ते आपल्या दिनचर्येचा स्वाभाविक आणि आवश्यक भाग बनते. 3. सोपे ठेवा. तुम्ही हा उपक्रम योग्य प्रकारे करत आहात की नाही याची जास्त चिंता करू नका. तुमच्या मनात स्वाभाविकपणे बरेच विचार येतील जे तुम्हाला जड वाटू शकतात. निराश होऊ नका. त्यांना कोणत्याही निर्णय किंवा कथेत अडकू न देता वाहून जा. फक्त श्वासावर नियमितपणे परत येत हे सोपे ठेवा. 4. सत्र छोटे ठेवा. ध्यानाचे सर्वोत्तम उपायापैकी एक म्हणजे सुरुवातीला लहान लहान ध्यान सत्रांसाठी वचनबद्ध राहा आणि नंतर हळूहळू त्यांची संख्या वाढवा. जर आपण सुरुवातीला खूप महत्त्वाकांक्षी असलो आणि 45 मिनिटांच्या सत्राचा प्रयत्न केला, तरी ही शक्यता आहे की आपण निराश होऊ आणि सोडून देऊ. सातत्य आणि सुसंगत सवय बनवण्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यान करणे चांगले आहे. आपण 1 किंवा 2 मिनिटापासून सुरू करू शकतो आणि हळूहळू 10 मिनिटापर्यंत वाढवू शकतो. 5. सकाळी ध्यान करा. सकाळी सर्वात आधी ध्यान लावून आपला दिवस सुरू करा. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण ताजेतवाने वाटतो. आपण अद्याप खूप विचार करत नाही किंवा आज करावयाच्या सर्व गोष्टीबद्दल चिंता करत नाही. जर आपण सकाळी उठल्यानंतर लगेच एक छोटासा सराव केला, तर आपण नियमितपणे ध्यान लावण्यात यशस्वी होऊ शकतो आणि सकाळच्या त्या ध्यानाने मिळणारे सकारात्मक फायदे संपूर्ण दिवस आपल्यासोबत असतात. 6. प्रगतीची चिंता करू नका. तुमचे मन कसे विकसित होईल हे अंदाज करणे कठीण आहे. तुम्ही सतत ध्यान करता आणि असे वाटते की काही होत नाही आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रगती करत नाही. प्रगती आपल्या बालपणाच्या विकासासारखी आहे. ती इतकी हळूहळू आणि आपल्या जवळ आहे की तिला ओळखणे कठीण आहे. त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला ध्यानाची प्रगती पाहण्यासाठी आपल्या मनाच्या खूप जवळ असतो, पण अनपेक्षितपणे असे क्षण येतील जेव्हा आपण आपल्या मनात एक स्वस्त, विस्तृत बदल पाहू. 7. ध्यान निर्देश प्राप्त करा. प्रगती ही ध्यानाची कला शिकण्याशी संबंधित आहे. ध्यानाच्या तंत्रात काही उपयुक्त बदल आणि सुधारणा आहेत जे आपण आपल्या सरावात लागू करू शकतो आणि यामुळे आपल्या सरावात मोठा फरक पडतो. आपल्या सद्गुरुदेवांपासून मार्गदर्शन घ्या. 8. लाभ लक्षात ठेवा. ध्यानाचे लाभ अनेक आहेत, परंतु जर मला ते एका शब्दात व्यक्त करायचे असेल तर तो आहे आनंद. हा आनंद कोणताही भावनिक उत्साह नाही, तर तो आपला करुणा, प्रेम आणि इतरांची काळजी घेण्याच्या भावनांना वाढवतो. ध्यान आपल्याला सर्वात कठीण वेळीही गोष्टी सकारात्मक मार्गाने पाहण्याचे ध्येय देते आणि हे लवचिकता निर्माण करते, जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे जे खून, ताण किंवा अडचणींशी झुंज देत आहेत. 9. वास्तववादी बना. ध्यान कोणतीही जादू नाही. ते आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते आणि ते आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्याची हमी देत नाही. आपण या जगात राहतो आणि याच्या वास्तविकतेला सामोरे जातो, ज्यामध्ये सर्व आव्हाने, चढ-उतार समाविष्ट आहे. जेव्हा आपण अडचणींच्या वर असतो तेव्हा सर्व काही ठीक वाटते, परंतु जेव्हा आपण खाली असतो तेव्हा आपल्याला खरोखर मदतीची गरज असते. ध्यान आपल्याला मिळणारी लवचिकता आपल्या निराशेतून सावरण्यास सक्षम करते. आपण ते दैनिक जीवनात ध्यानाकडे विस्तारित करू शकतो. 10. फक्त करा. पुन्हा पुन्हा. होय, हे एक नंबर सारखेच आहे, परंतु ते पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. हे मी देऊ शकणारी सर्वोत्तम ध्यान संबंधी सल्ला आहे. फक्त ते करत राहा. रामकृष्ण हरी.